अनेक कार्यकर्ते रडत होते, अनेक कार्यकर्ते जीव देण्याची भाषा करत होते. त्याच्यामुळे मी मतदारसंघात गेलो नाही. रोहित पवार जे नाकाने वांगे सोलतात ना, मी दारू वाटणार नाही, मटण वाटणार नाही, हे बघा दारूसाठी किती दिलेत, अशा पद्धतीचा मी मेसेज 7 ऑक्टोबरला त्यांना दिलेला आहे. म्हणजे 5 ऑक्टोबरला फॉर्म माघारी घेतला आणि 7 तारखेला मी ही त्यांची सभा मागितली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये कट कारस्थान रचून एखाद्याला पराजित करणं आणि जवळच्या माणसाने ते थोडं हार्ड झालंय. आपल्यासोबत राम शिंदे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. एकूणच आज जो सगळा प्रसंग घडला आहे यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त, अजितदादा आणि रोहित पवार हे समोरासमोर होते आणि रोहित पवारांनी त्यांचे पाय जे आहेत ते धरल्याचं दिसत आहे आपल्याला. एकूण नमस्कार केलेला. कशा प्रकारे बघताय या सगळ्या? मला या सगळ्या गोष्टीची प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या माहिती होती आणि आज यशवंतराव चव्हाणच्या स्मृतीस्थळावरती अजितदादा हे खरं बोलले आणि निश्चितच मला याची जाणीव होती की निवडणूक लागण्यापूर्वी त्यांचा कौटुंबिकी एक करार झाला निवडणुकीच्या संदर्भामध्ये आणि कर्जत जामखेडच्या संदर्भामध्ये एक कट रचल्या गेला आणि त्याचा मी बळी आहे. ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागला त्याच्या संदर्भामध्ये माझी खात्रीलायक माहिती आहे की त्याच दिवशी अर्ध्या रात्री रोहित पवार आमदार यांनी अजितदादांचं जाऊन आशीर्वाद घेतले, ही देखील माझी खात्रीलायक माहिती आहे. आज पुन्हा एकदा त्यांची समोरासमोर सार्वजनिक ठिकाणी भेट झाली आणि अजितदादांच्या तोंडातून निश्चितच खरं बाहेर आलं की स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावरती अशा पद्धतीची राजनीती त्यांनी केली. एक वरिष्ठ नेते आहेत आणि महायुतीतले घटक पक्षाचे नेते आहेत आणि निश्चितच हे अतिशय माझ्या दृष्टिकोनातून एक कट कारस्थान रचून एक अशा पद्धतीचं काम त्यांनी केलेलं हे त्यांच्या तोंडून ज्यावेळेस आलं त्यावेळेस मला ह्याची खरी परिचिती आलेली आहे. आणि एकूणच रोहित पवार जे सांगत होते की स्वतः देखील ते बारामती मतदारसंघामध्ये पिंपळी गावामध्ये त्यांचं मतदान आहे आमदार रोहित पवारांचं, ते स्वतःचं त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून घेतात, भावी कॅबिनेट मंत्री म्हणून घेतात, परंतु त्यांनी मतदानाचा हक्क त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी बारामतीमध्ये बजावला नाही. तरी पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. परंतु हे राजकारणामध्ये चर्चा असतात, परंतु मी एक गेले 25-30 वर्ष झालं राजकीय परिस्थितीमध्ये ही 4थी निवडणूक लढवली. परंतु निवडणूक जिंकणं हारणं शेवटी ते ठीक आहे, परंतु अशा पद्धतीनं एका छोट्या कुटुंबामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये कट कारस्थान करणं आणि आपल्या कुटुंबाचा धर्म बजावणं हे नियतीला आणि वेळेला मान्य नाहीये. आणि अजितदादांच्या तुम्ही सभा मागितल्या होत्या, तुमचं काही बोलणं झालेलं त्यांच्याशी? अजितदादांच्या सभा वारंवार मागितल्या, पक्षाकडे देखील सांगितलं, नेतृत्वाकडे देखील सांगितलं, आमचे जे वरिष्ठ दिल्लीचे जे इन्चार्ज ऑफिसर होते त्यांना देखील मी या संदर्भामध्ये वारंवार बोललो, परंतु त्यांनी सभा दिली नाही. माझा समज असा होता की त्यांचा देखील पक्ष आहे आणि त्यांची मागणी जास्त असल्या कारणाने ते कदाचित इथं येत नसावेत. परंतु आज त्याची मला परिचिती आली की अजितदादा जाणीवपूर्वक आले नाही असं त्यांच्याच तोंडून ज्यावेळेस ऐकलं मी त्यावेळेस मला त्याची खरी हे झालेली आहे, माहिती पोहोचली. अजितदादांचा हा मेसेज देखील मी आदरणीय दादा नमस्कार, 227 कर्जत जामखेड जिल्हा अहिल्यानगर मतदार संघ निवडणुकीसाठी आपली प्रचार सभा तारीख मिळावी ही विनंती आमदार राम शिंदे, अशा पद्धतीचा मी मेसेज 7 ऑक्टोबरला त्यांना दिलेला आहे. म्हणजे 5 ऑक्टोबरला फॉर्म माघारी घेतला आणि 7 तारखेला मी ही त्यांची सभा मागितली आहे. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी स्वतः कबुली दिली आहे. हे अतिशय गैर आहे. ह्या महायुतीचा धर्म त्यांनी पाळला नाही, याच्यावरून हे सिद्ध होतं. रोहित पवार देखील आरोप करतायत की माझ्या मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीसांनी पैसे वाटलेत, कुठे 30 कोटी रुपये वाटलेत, अशा प्रकारचा आरोप रोहित पवार करतायत. माझ्या समोर रोहित पवारांनी पैसे वाटलेल्या FIR कॉपीज आहेत. त्यांनी असं दाखवावं काही चित्र, लक्षात आलं का? हे जे आहे हे चिठ्ठी सांगितली FIR मध्ये हे 60 लाख रुपये वाटले आणि कोणाकोणाला वाटले हे FIR ची कॉपी आहे.
रोहित पवार जे नाकाने वांगे सोलतात ना, मी दारू वाटणार नाही, मटण वाटणार नाही, हे बघा दारूसाठी किती दिलेत, 9 बॉटल 25,000, दारू खरेदी 50,000, हे बघा ना, हे चिकन कुठं दिलंय, मटण कुठं दिलंय, दारू कुठं दिली आहे. शेवटच्या दिवशी पण काही अशा पद्धतीनं FIRच्या कॉपीज आहे, त्यांनी प्रचंड पैशाचा वारेमाप त्याच्यामध्ये उपयोग केला. आणि देवेंद्रजी फडणवीस तर माझ्या मतदारसंघात प्रचाराला देखील आले नाही. त्यांना मोठा महाराष्ट्र होता आणि त्यामुळे असं फक्त मीडियाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी रोहित पवार बोलतायत. त्यामुळं FIRच्या कॉपीज मी घेऊन आलोय. माझ्या विरोधात 2 बीडवरून आणलेले 2 राम शिंदे देखील उभा केले. अनेक सगळ्या खेळ्या खेळल्या, पण कमी मार्जिननी. राज्यात हरलेल्या उमेदवारामध्ये मी 4था आहे, कमी मार्जिनमध्ये मी 6वा आहे आणि दोन्ही लिस्टमध्ये असलेला एकमेव उमेदवार मी राज्यात आहे की ज्यांनी जास्तीत जास्त मतदान घेतलं आणि कमी फरकाने पडला, असा एकमेव उमेदवार आहे. म्हणून या सगळ्या प्रकारामध्ये कट कारस्थान रचून एखाद्याला पराजित करणं आणि जवळच्या माणसांनी ते थोडं हार्ड झालंय. भावनिक एकदम कुठंतरी हे होत आहे तुम्हाला? प्रश्न असा आहे की ज्यांच्याकडून अपेक्षा करायचा त्यांनी जर अशा पद्धतीनं केलं असेल तर हे गैर आहे. पुढं काय? पुढे काय आता जे होईल ते होईल. पक्षाचा निष्ठावंत कडवा कार्यकर्ता लढत राहायचं. तुमच्या डोळ्यात पण पाणी दिसतंय. नाही, डोळ्यात पाणी याचा प्रश्न असा आहे की निवडणुकीत पराजय झाल्याच्या नंतर मी स्वतःच्या घरी गेलो नाही, कार्यकर्त्याकडे गेलो नाही. मी थेट नगरला गेलो आणि निश्चित स्वरूपामध्ये अनेक कार्यकर्ते रडत होते, अनेक कार्यकर्ते जीव देण्याची भाषा करत होते. त्याच्यामुळे मी मतदारसंघात गेलो नाही. प्रश्न असा येतो की तुम्ही खूप कमी मतांनी हारला आहात. खच्चीकरण कुठेतरी होत आहे. प्रश्न असा आहे की 1243 मतांनी माझा पराजय झाला, कमी मताने पराजय झालेला आहे आणि त्यामुळं या पराजयाला खऱ्या अर्थानं सामोरं जात असताना हे कट कारस्थान आणि अशा पद्धतीचं वर्तन होणं. मी सरळ आणि साधा आहे, एवढ्या बलाढ्य शक्तीशी लढा देतोय. माझा जन्म झाला नव्हता त्यावेळेस शरद पवार साहेब हे या राज्याचे आमदार होते, 4 वेळा मुख्यमंत्री राहिले, देशाचे कृषी मंत्री, देशाचे संरक्षण मंत्री राहिले, देशाचे विरोधी पक्षनेते राहिले. अशा एका घराण्याशी अतिशय प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांचा संच बांधून मी लढतोय. कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा, पदाधिकाऱ्याचा अतिशय मोठं संघटन उभा केलंय आणि म्हणून एवढ्या मोठ्या शक्तीशी लढा देत असताना मी पराजय झाला तर मला त्याच्यामध्ये दुःख वाटत नाही, गैरही वाटत नाही. शेवटी निवडणूक आहे, हारजीत ही होणार. पण अशा पद्धतीचा कट रचणे आणि अशा पद्धतीनं कट रचून पराजय करणे हे दुःख देणारी गोष्ट आहे. तर एकूणच राजकारणात कोणी संपत नसतं असं नेहमी बोललं जातं आणि एकूणच त्यांच्याकडनं देखील एकूण आपल्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केल्या जातात. कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह अभिषेक फराळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.